नमस्कार मित्रांनो, विवेकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अम, आता आपण या रामायण ते राजनयन मालिकेच्या शेवटच्या चरणात आलेलो आहोत. म्हणजे हा शेवटचा भाग नाही आहे, पण शेवटून काही एक हा भाग आहे. शेवटच्या चरणात आपण विषयाच्या दृष्टीने आलो आहोत. कारण आपण एवढं जे सगळं पाहिलं, आग्नेय आशियातल्या देशांची ओळख आणि नंतर त्यांचं भारताशी वैयक्तिक नातं आणि एकूणच त्या भूप्रदेशाचं सामूहिक नातं भारताशी असलेलं याची चर्चा केली. या नात्याच्या हितसंबंधाच्या विरोधी कोण असू शकतं त्याचाही वेध घेतला आपण, अर्थात चीन. आणि त्याची म्हणजे तो विरोधी का, त्याची विरोधाची भूमिका त्याच्या मागची काय वगैरे तेही आपण पाहिलं. म्हणजे ते कसं एक नैसर्गिकरित्या जुळून आलेलं समीकरण आहे ते. म्हणजे जर चीनने भारताला विरोध केला नाही त्या संदर्भात, तर चीन आपलं अस्तित्व गमावून बसेल जवळपास. म्हणजे त्याची जी आकांक्षा आहे, जे काय त्याचं एकूण म्हणजे प्रचंड भूक आहे जी मोठेपणाची, त्याला आपोआप आळा बसेल. म्हणून त्याला भारतासारख्या म्हणजे जो स्वतः कोणाला विरोध करत नाही अशा आपण एक सॉफ्ट टार्गेट आहोत, नाहीतरी सॉफ्ट स्टेट आहोत रादर. आणि सॉफ्ट स्टेट असल्यामुळे आपण अनेक वेळा सॉफ्ट टार्गेटही बनतो. तर त्याच्यातला तो भाग आहे. तर आता आपण या शेवटचा चरण जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण थेट त्या विषयाला आता स्पर्श करणार आहोत की नक्की हा संघर्ष जो आहे तो संस्कृती संघर्ष आहे, क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स, तो कसा, आणि त्याचा आपण अधिक तपशील जाणून घेणार आहोत. आता कसं आहे की भारताचा उदय एक शक्ती म्हणून या आशिया खंडात होणं हे चीनच्या पचनी पडणं शक्य नाही. त्याची चिकित्सा करण्याची गरज नाही, ते सर्वांना त्याची पूर्ण कल्पना आहे. पण त्याने मग ताबडतोब त्यासाठी म्हणजे त्या गोष्टीसाठी त्याने काय उपाय योजले असतील, त्याने सर्व काही उपाय योजलेत. म्हणजे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या धोरणाने पाकिस्तान त्याचा घट्ट मित्र आहे. का? तर पाकिस्तान आपल्याला शत्रू मानतो म्हणून तो त्यांचा मित्र आहे. तो एक झाला. दुसरं, हिंद महासागरात आपल्याला वेढणारं, भारताला वेढणारे असे नाविक तळ एकामागोमाग एक त्याने उभे केले. जसं बर्मामध्ये एक केला, श्रीलंकेचा हंबनटोटा तो त्यांनी ताब्यात घेतलेला आहे, मालदीवमध्ये त्याने उभारला होता. पण सुदैवाने गेल्या 2 वर्षात तिकडची परिस्थिती बदलली आणि चीन धार्जिण सरकार तिकडचं बदललं मालदीवमधलं, आणि त्यांचं अर्थात त्यामुळे भारताबद्दलचं धोरणही बदललं, अनुकूल झालं. पण चीनचे प्रयत्न हे असे सदैव चालू राहिले. तसंच आता तिबेट तो त्यांचा नव्हता, तो त्यांनी बळकावलेला. आता काय आहे की जगातला सर्वात जास्त पाणी पुरवठा हा तिबेटमध्ये उगम पावलेल्या नद्यांच्या माध्यमातून होतो. तर त्याच्यावर त्यांनी नियंत्रण आता असं ठेवलेलं आहे, मोठी मोठी धरणं बांधायची. त्यामुळे ब्रह्मपुत्रा जी आपल्या तिबेटमधून आपल्या देशात प्रवेश करते आसाममध्ये, तिला अडथळा, तिच्या प्रवाहाला अडथळा होतो वगैरे वगैरे. आणि ते असं जर चालू राहिलं तर मग आपल्याला भारताचं म्हणजे पाणी टंचाई निर्माण करून भारताचं नाक दाबायचं असंही असू शकतं त्याच्यामध्ये, म्हणजे नक्कीच असू शकतं. तसंच आता लेटेस्ट असं आपण म्हणू शकतो, सीमेवर आपल्या तणाव त्यांनी निर्माण केला आहे गेल्या 2 वर्षांपासून, 2-3 वर्षांपासून. तर हे असं आहे, म्हणजे खरं म्हणजे 4 वर्षांपासून, कारण ते डोकलाम पासून सुरू झालं ते भूतानमध्ये. तर हे सांगायचं काय की हे असे विविध प्रकार त्यांनी अवलंबलेले आहेत आपल्याला त्रास देण्याचे. आता हे का, मग त्याची तो हव्यास का, ते आकांक्षा एवढी का, लोकांना त्रास देण्याची वृत्ती त्यातून का ती त्यांची अशी मोठी झालेली आहे, त्याचं मूळ आहे की ते स्वतःला एक मिडल किंगडम अशी त्यांनी संज्ञा स्वतःला देऊन ठेवलेली आहे. म्हणजे पृथ्वीचा जो गोल आहे त्याच्या मधोमध असलेली भौगोलिकदृष्ट्या, आणि म्हणून आणि त्याच्या म्हणजे दैवी
आशीर्वादाने वगैरे वगैरे असे काहीतरी त्यांच्या दंतकथा त्यांनी निर्माण केलेल्या आहेत स्वतःभोवती. आणि म्हणून ते मिडल किंगडम आहे. म्हणजे काय की पृथ्वीचं मध्यवर्ती स्थान आहे ते, आणि सर्वार्थाने मध्यवर्ती स्थान आहे. म्हणजे त्यांना सर्वांवर अंमल गाजवायचा आहे असं, आणि त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे शतकानुशतकं. भारतीय संस्कृतीचा प्रभाव असलेले आग्नेय आशियाई क्षेत्र आणि भारत आणि इतर काही जसं नेपाळ, श्रीलंका, हा इंडिक परिवार आहे. तसा चीनच्या प्रभावाखालचा जो आहे तो सिनिक परिवार त्याला म्हणतात, सिनिक फॅमिली, SINIC. तर आता अर्थात तो परिवार एकत्र आहे की नाही तो आणखीन वेगळा विषय आहे. त्याच्यात मोडणारे आपण पाहिले, सिनोस्फिअर, जपान, मंगोलिया, कोरिया, किती ते चीनच्या जवळ आहेत ते आपल्याला कल्पना आहेच, त्याच्याबद्दल आपण बोलण्याची गरज नाही. तर हे इंडिक आणि सिनिक म्हणजे ज्याच्यात खरं आता चीनच एकमेव सामील आहे, ह्या दोन संस्कृतींचा संघर्ष त्यामुळे चालू आहे. परत संघर्ष चालू आहे म्हणजे तो दोन्ही बाजूनी सुरू केलेला आहे अशातला भाग नाही आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही संघर्षाची बीज चीनच्या एका आसुरी महत्वाकांक्षेपोटी त्यांनी ती रोवून घेतलेली आहेत, आणि दे आर व्हेरी क्लिअर इन देअर माइंड्स. असं म्हणतात ना की त्यांनी बरोबर ओळखलेलं आहे की आपला हितशत्रू कोण असू शकतो. जरी त्याच्या मनात शत्रुत्वाची भावना नसली तरी आपला हितशत्रू कोण असू शकतो आणि त्याचा बंदोबस्त कसा करायला हवा याबद्दल त्यांच्या मनात अजिबात संशय किंवा शंका नाही आहे, आणि त्यासाठी ते बरोबर काम करत आहेत, आणि म्हणून हा संघर्ष आहे. आता हे आग्नेय आशियापुरतं बोलायचं झालं तर त्यांना कायमचं स्वतःची अंकित राज्य अशा स्वरूपात त्यांना आपल्या म्हणतात खुंटीला बांधून ठेवणं, दावणीला बांधून ठेवणं, अशा प्रकारे त्यांनी प्रयत्न केव्हापासून सुरू केले होते. म्हणजे एक जुना सर्वात पुरावा आढळतो उपलब्ध पुराव्यांपैकी, तो इसवी सन 132चा, म्हणजे दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीचा भाग आहे तो, पाव शतकाचा, की तेव्हा जावामध्ये एक हिंदू राजा होता देववर्मन म्हणून. त्याने तेव्हा चीनच्या तथाकथित सम्राटाच्या दरबारात खंडणी पाठवली होती, म्हणजे दूत पाठवला होता वगैरे, नजराणा वगैरे असं. हा एक जुना पुरावा आहे, आणि तिथपासून त्यांचे प्रयत्न नेहमीच राहिले. म्हणजे वक्रदृष्टी दाखवून किंवा धमकावून किंवा म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकारे असे दबावाचे प्रयत्न करून त्यांनी ते साध्य करण्याचे केले. त्याचे तपशील आपण अर्थात पुढे बघणार आहोत. पण त्याच्यामुळे काय, आणि परत काय आहे की आपण बघितलं होतं सिनोस्फिअर जेव्हा आपण चर्चा करत होतो की त्याचा प्रभाव क्षेत्र खरोखर चीनचं काय आहे, तर हे प्रभाव क्षेत्र ते राजकीय याच्यातून त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, राजकीय आकांक्षेतून आणि राजकीय शक्तीतून. त्यात संस्कृतीचा काहीही त्यांचा वाटा नाही आहे असं आहे. आणि त्यामुळे, आणि परत काय की जसं ते मिडल किंगडमचा जो हव्यास होता, त्याचबरोबर आपण बघितलं की जो दक्षिण चीन आता जो सध्याचा आहे तो मुळात चीन नव्हताच. तर तिथल्या जनजातींना त्या भागातून हाकलून देऊन, विस्थापित करून, त्या ज्या जनजाती खाली आल्या, स्थिरावल्या, रुजल्या, फळल्या, आणि त्यातून आता ही जी आग्नेय आशियाची राज्य नंतर उभी राहिली, जी हिंदू बौद्ध अशी होती, त्यांना ते सदैव जंगली लोक असं म्हणायचे. त्यांचा उल्लेख सदर्न बार्बेरियन्स असा त्यांच्या रेकॉर्डमध्ये कायमचा आहे, राहिलेला आहे. तर त्यामुळे ह्या सदर्न बार्बेरियन्सकडून, दक्षिणेच्या जंगली लोकांकडून आपण खंडणी घेणं किंवा त्यांना धाक दाखवणं, धाक दपटशाह म्हणतो, हे करणं आणि दडपशाही करणं वगैरे, हे ते त्यात ओघाने आलंच. म्हणजे तो त्या धोरणाचा भागच होता असं आहे. आता हे खंडणीचं प्रकरण हे फार मजेशीर आहे, म्हणजे इंटरेस्टिंग आहे फार. कसं आहे की म्हणजे उपलब्ध पुराव्यामध्ये असंही आढळतं की त्यांना एखाद दोन वेळा सिरियाहून सुद्धा खंडणी किंवा दूत, खंडणी नको म्हणूया, नजराणा म्हणूया, नजराणा आणि दूत
सिरियाकडून एकदा आलं होतं, एक दोनदा. म्हणजे आता सिरिया कुठे आला? पश्चिम आशियात आला. पण तिथूनही केवढ्या लांबचा प्रदेश आहे तो. आता आपल्याला तो अल कायदामुळे माहीत झाला, नाही तर आपल्यालाही तो पुरेसा माहीत नव्हता पूर्वी. तो पश्चिम आशियातला इस्रायल, जॉर्डन यांच्यामध्ये वसलेला, तिथून आली. ती कशामुळे आली? तर या सगळ्या प्रकरण म्हणजे याच्यामुळे काय होतं, एक इम्प्रेशन निर्माण होतं. एक दरारा म्हणा, असं काहीतरी हवा म्हणा, ज्याला आपण म्हणतो असा दबदबा असं. तर हे करण्याचं म्हणजे हा दबदबा, दरारा, नाव, मोठेपण हे सगळं करवून घेण्याचं याच्यामागे धोरण होतं. ते एका धोरणीपणातून घडत होतं. तर ते कसं होतं त्याचा आपल्या सुदैवाने एक फ्रेडरिक हर्थ म्हणून नावाचा एक जर्मन इतिहासकार होऊन गेला, जो चीनी तज्ज्ञ होता, चीनी इतिहासाचा विशेषज्ञ होता. आणि त्याने हे लिहून त्याच्यामध्ये त्यानं उघड केलेलं आहे. त्याने त्या गोष्टीचा अभ्यास केला आणि मग नंतर त्याला कळलं, कारण त्याला चीनी भाषाही त्याला चांगली अवगत होती. नंतर त्याला त्यातून कळलं की हा एक म्हणजे काहीतरी एक सहजपणे घडणारी गोष्ट नाही आहे, ती आवर्जून घडवली जाणारी गोष्ट आहे. आणि त्याप्रमाणे त्याने म्हणजे मग ते त्याने असा शोध लावला की आता हे सिरिया किंवा एवढ्या दूरच्या लोकांना काय काय देणं घेणं नव्हतं चीनशी. त्यांच्याशी चांगले संबंध असो नसो, एवढ्या दूरच्या प्रदेशाचा संबंधच कुठे येतोय त्यांच्या व्यवहारात असं. पण ते एवढं असं दाखवणं की आम्ही खरोखरच मिडल किंगडम आहोत, मग त्यांच्याकडे स्वतः दूत पाठवणं, त्यांना बोलवून देणं, त्यांना आमंत्रण देणं, आणि मग ते काही घेऊन आले आपल्याला भेट म्हणून, मग तेवढीच भेट त्यांना देणं किंवा त्याच्यापेक्षाही जास्त देणं आणि त्यांची रवानगी करणं वगैरे, हे सगळं त्यांनी केलेलं आहे, लक्षात घ्या. आणि हे कशासाठी? मोठेपणा ठसवण्यासाठी. हा चीनच्या धोरणाचा हा एक फार मोठा भाग आहे, असं आहे. आता ही जी खंडणी आपण आग्नेय आशियापुरती म्हटली किंवा तिकडची दडपशाही म्हटली किंवा डोळे वटारून सैन्य पाठवून कधी जहाज घुसवून वगैरे वगैरे त्यांनी जे केलं त्याला एक 100 वर्ष मात्र चांगलाच आळा बसला होता. तो 14वे ते 15व्या शतकामधचा मधला एक 100 वर्षाचा काळ होता. आणि तुम्हाला जर म्हणजे आपल्या श्रोत्यांपैकी, प्रेक्षकांपैकी जर कोणाला थोडंसं सुचत असेल तर जरा स्मृती ताणून विचार करा, हे कशामुळे घडलं असेल. तर एक माझ्यापाहित नावाचं एक जे हिंदू राज्य होतं, जे बलाढ्य होतं इंडोनेशियामध्ये, जावा स्थित, पण त्या 100 वर्षामध्ये म्हणजे साधारणपणे तुम्हाला आपण बघितलं की 13व्या शतकाच्या मध्यापासून साधारण ते उदयाला येत गेले आणि 15व्या शतकापर्यंत ते राहिले. तसं 16व्याच्या सुरुवातीपर्यंत होते, पण त्यांचं जे होतं एक 100-125 वर्षांचा त्यांचा एक सुवर्ण काळ होता. तर त्या काळामध्ये ते नुसते जावा किंवा इंडोनेशियावर त्यांचं हे नव्हतं, म्हणजे त्यांनाही महत्वाकांक्षा होत्या आणि त्यांनी संपूर्ण आग्नेय आशियावर प्रभुत्व प्रस्थापित केलं होतं. म्हणजे इतर ज्या सत्ता होत्या, कंबोडियातल्या म्हणा किंवा व्हिएतनाममधल्या म्हणा, चंपा, ओके, चंपा, कंबोज, सियाम म्हणजे थायलंड, हे सगळे लोक आपण मराठीमध्ये ज्याला टरकून राहणं म्हणतो, त्या माझ्या पाहितला टरकून होते. आणि चीनच्या सम्राटाकडे ते लोक जे नजराणा पाठवायचे ते नंतर माझ्या पाहितला पाठवायला लागले होते. आणि त्यामुळे काय झालं की 101 वर्ष चीनची खंडणीखोरी त्या भागातून हद्दपार झाली होती. हे फार मोठं हे आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपण आजच्या काळामध्ये जेव्हा आपणच घाबरतो अर्थात अजूनही चीनला, आणि ते बरोबर आहे, कारण आहे त्याला, कारण चीनची एकूणच लष्करी आर्थिक ताकद आपल्या अनेक पटीने जास्त आहे. पण आपल्याला म्हणजे या गोष्टीचं समाधान वाटलं पाहिजे की भारतीय संस्कृतीवर पोचलेल्या
एका स्थानिक राज्य तिकडे एवढं बलाढ्य झालं होतं, आणि अर्थात ते भारताचं ऋणी होतं. त्यांनी चीनला नमवलं होतं त्यांच्या त्या भूप्रदेशा एवढं पर्यंत तरी, आग्नेय आशियापर्यंत असं. तर हे फार चांगली म्हणजे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. मात्र जेव्हा माझ्या पाहिजचा शक्तिपात सुरू झाला, आता तो कसा झाला हेही आपण पाहिलं, की म्हणजे त्यांच्यात अर्थातच जेव्हा आपण बलाढ्य होतो तेव्हा ज्याला मराठीत आपण म्हणतो ना की माज येणं वगैरे, तो तो भाग अर्थातच असणार. म्हणजे त्याला तो काय म्हणजे हे असू शकत नाही. तो एक शक्ती बरोबर येणारा तो एक दुर्गुण असतो. तो जे टाळू शकतात तो दुर्गुण, ते त्यांची शक्ती कायम राहते, जे नाही टाळू शकत. पण निव्वळ ती गोष्ट नव्हती, म्हणजे तो एक फक्त भाग होता. त्याचं दुसरे भाग होते, जसं पश्चिम जावामधून म्हणजे मलाक्कामधून त्यांनी जसं ते इस्लामचा प्रसार झाला आणि जसं होत होत शेवटी संपूर्ण इस्लामचा प्रसार जावामध्ये होत आला आणि माझ्या पाहिजे रॉयल फॅमिली जी होती, राजपरिवार, ते मग ते आपलं शेवटी राज्य सोडून बालीला निघून गेले, असं आहे. तर हा इतिहास फार महत्त्वाचा आहे. आता कोणी या संदर्भात असा प्रश्न उपस्थित करेल कदाचित की बरं, मग आपण भारताची सुप्त शक्ती म्हणतो, तर मग चीनची पण असेलच की सुप्त शक्ती किंवा संपदा. ओके. तर यातलं खरोखर वास्तविक उत्तर असं आहे की म्हणजे ती नाही आहे, एका साध्या वाक्यात सांगायचं तर. हां. आणि अगदीच म्हणजे शब्द मोजून मापून बोलायचं असेल तर मी असं म्हणेन, बरं, भारताच्या तुलनेत तरी ती नगण्य आहे, आणि म्हणजे होती आणि आहे, हे आपण म्हणू शकतो. ते आपण अधिक थोडंसं बघू नंतर पुढे. त्याचं उदाहरण बघा कसं आहे. भारतामध्ये तेव्हा जागतिक दर्जाचं विद्यापीठ होतं, नालंदा पूर्वेला. तिथे चीन धरून सर्व या पूर्व आशियातले आणि मध्य आशियातले लोक विद्यार्थी तिकडे शिकायला यायचे. आणि चीनचे अनेक विद्यार्थी असायचे तिकडे, तिबेटमधले असायचे. तिबेट जेव्हा चीन नव्हता तो. आणि त्याच्यामध्ये गंमत बघा, चीनचे विद्यार्थी यायचे, म्हणजे चीन विद्यार्थ्यांच्या मार्फत, त्यांच्या नागरिकांच्या मार्फत चीनला भारताकडून तेव्हा मिळायचं, ज्ञान मिळायचं. आणि इंडोनेशिया मात्र तेव्हा जी तिकडची राज्य होती, म्हणजे माझ्या पाहिजच्या अगोदर सुमात्रा बेटावर जे श्रीविजय होतं ते बलाढ्य होतं, बौद्ध राज्य होतं ते. त्यांच्याकडून त्यांना आपल्याला देणगी नालंदाला देणगी मिळाली होती, लक्षात घ्या. म्हणजे नालंदाला जे ज्ञानपीठ होतं त्याला मदत इंडोनेशियातून येत होती, आणि चीन तिथून मदत घेत होता. बरं, म्हणजे ही आपण जी म्हणतो ना एक साधारण एक तुलना करतो, तर ही आपल्याला लक्षात येते, देणारे कोण आणि घेणारे कोण. आणि त्याच्यात एक फारच अगदी लक्षणीय बाब म्हणजे त्यांचा एक विद्यार्थी चीनी कसा होता, त्याचं नाव यी सिंग किंवा यी जिंग. तो नालंदामध्ये येण्यापूर्वी एक 6 महिने सुमात्रावर राहिला होता, श्रीविजयमध्ये. 6 महिने त्याने तिकडे संस्कृत व्याकरण शिकून घेतलं होतं. तो समुद्रमार्गे आला होता, व्याकरण शिकून घेतलं आणि नंतर तो नालंदामध्ये समुद्रमार्गे दाखल झाला. आणि नंतर त्याने आपल्या भावी चीनी विद्यार्थ्यांसाठी त्याने त्याच्या आठवणीमध्ये लिहून ठेवलं होतं सल्ला म्हणून, की तुम्ही नालंदात जाण्यापूर्वी श्रीविजयमध्ये 1 किंवा 2 वर्ष राहा. इथे पहिलं तुम्ही प्राथमिक तुमचा पाया तुम्ही संस्कृत भाषेचा मजबूत करून घ्या आणि मगच नालंदामध्ये जा. लक्षात घ्या, आपण म्हणजे भारताच्या सांस्कृतिक सीमा किती विस्तृत होत्या आणि त्या अशा कोणी बळकावलेल्या नव्हत्या. कोणी राजपुत्र तिकडे गेला आणि त्याने आपलं राज्य स्थापन केलं आणि सांगितलं इकडे हे देऊळ उभारा आणि ही असं नाही आहे ते. कारण तसं असतं ते इतक्या खोलवर भाषा संस्कृतीचा प्रसार होणं शक्यच नसतं.
कारण परकीय माणसं एकदा तिकडून गेली तर मग ते हे नाही, तिकडचे सगळे राजे किंवा हे सगळे स्थानिक होते, भारतीय संस्कृतीच्या प्रभावाखाली होते, हिंदू बौद्ध होते आणि त्यांच्याकडे ही म्हणजे सांस्कृतिक समृद्धी एवढी आली होती की चीनचा विद्यार्थी त्याच्या इतर सहविद्यार्थ्यांना सांगतो भावी की इथे या, इथे पहिलं तुमचा पाया मजबूत करा, शिका आणि मगच भारतात जा. लक्षात घ्या स्थिती कशी होती आणि चीनची तुलनेने कशी होती. म्हणजे हे फक्त सुतोवाच आहे, याच्यावर मी हे कल्पना यावी म्हणून मी हे सांगतोय की चीनची सुप्त संपदा का असू शकत नाही. आणि अर्थात मग नंतर भारताची एकूण स्थिती बघून चीनने प्रयत्न सुरू केले या गेल्या शतकामध्ये, ॲक्च्युली 20व्या शतकात, की म्हणजे संस्कृतच्या धर्तीवर मँडरीनचे क्लासेस शिकवण्या काढायच्या. नेपाळमध्ये त्यांनी केवढं तरी अनुदान देऊन मँडरीन सक्तीची करायला लावली शाळांमध्ये. असं त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केले. किंवा संस्कृतीसाठी कन्फ्युशियस इन्स्टिट्यूट असं प्रचंड अनुदान देऊन, म्हणजे आर्थिक अनुदान देऊन सगळी त्याची व्यवस्था बघून असं पैशाच्या पाठबळावर त्यांनी हे असे प्रयत्न केले. पण या सर्व प्रयत्नांना प्रचंड नैसर्गिक मर्यादा आहेत. कारण सुप्त शक्ती किंवा संपदा याची व्याख्या काय आपण पाहिली होती त्या भागामध्ये. ही व्याख्या अशी असते की कुठलीही लालूच किंवा प्रलोभन न दाखवता आणि कुठलाही दबाव न टाकता जी मला तुमच्याविषयी आत्मीयता वाटू शकेल आणि मला तुमच्यासारखं काही करावंसं वाटेल, तर त्या भावनेलाच सुप्त शक्ती म्हणतात. तर मित्रांनो, आपण इथेच थांबूया या भागात आणि अधिक तपशील पुढच्या भागात जाणून घेऊया संस्कृती संघर्षाचा. हा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थात आपल्या परिचितांना आप्तांना पाठवा, याचा प्रसार करा आणि विवेकच्या फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.